विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. नमस्कार तुगडे बंधू. आज चिंचोली या गावामध्ये भ्रष्ट सरपंच, भ्रष्ट ग्रामसेवक ह्या सरपंचांनी जवळजवळ गायरांमधील 38 एकर जमीन हडप केलेली आहे असं कागदपत्रात पुरावा सांगत आहे. मी सांगत नाही, कागदपत्रात पुरावा सांगतोय. हे बघा, मौजे चिंचोलीमध्ये गायरान जमिनीवरती अतिक्रमण झाले. गट नंबर 138/1 12 एकर जमीन आहे. किती? दत्तू नाना बेहरे यांनी 12 एकर जमीन तिथली हडप केली. त्याच पद्धतीनं गट नंबर 138/1 मध्ये सरपंच दत्तात्रय अण्णा बेहरे यांच्या खुद्द मालकीचा रजिस्टर नंबर मालमत्ता क्रमांक 346 खुद्द मालकीचा उतारा दाखवत आहे. मला सांगा, गायरान जमीन ही जर खुद्द मालकीचा दावत असेल तर त्या ग्रामसेवकानं किती दत्तूनानाकडून पैसे घेतले त्या सरपंचाकडून याची सुद्धा चौकशी होईल. याची सीओ यांच्याकडे चौकशी होईल. त्याचबरोबर गट नंबर 344 मध्ये मालमत्ता क्रमांक 1143 वंदना दत्तात्रय बेहरे यांच्या नावावर निघत आहे. गट नंबर 578 मध्ये ग्रामपंचायत सदस्य यांच्या मुलाने व पत्नीने केलेले गायरांमध्ये अतिक्रमण 1066 हा मुलाच्या नावे निघत आहे, तर 1067 हा पत्नीच्या नावाने निघत आहे. म्हणजे जवळजवळ चिंचोली मधील 50 ते 60% गायरान ही एकट्या सरपंचानं खाल्लेलं आहे. स्वतःच्या नावने हे केलेलं आहे. दुसरा बघा, तुम्हाला गट नंबर सांगतोय 138/1 मध्ये 12 एकर जमीन हडप केली. गट नंबर 344 मध्ये आंबा आहे, नारळ आहे, जवळजवळ 1.5 ते 2 कोटीचा बंगला आहे आणि 16 एकर 18 गुंठे पोट खराब, एकूण 9 एकर आणि त्या गटातली एकूण जमीन आहे 25 एकर 18 गुंठे. म्हणजे वरच्या गटातली ना आता सांगितलेल्या गटातली टोटल जमीन ही 38 एकर गायरांची जमीन या सरपंचानं हडप केलेले हडप. याची सगळी चौकशी सीओ, त्याच पद्धतीने नवीन येणारा जो बीडीओ आहे यांची चौकशी, यांच्याकडून यांची चौकशी होईल. जर समजा यांना नियमाने आणि संविधानाप्रमाणे 3 ते 4 गुंठ क्षेत्र भेटेल आणि जे काय अतिक्रमण झालेले क्षेत्र आहे याच्यावरती जीसीपीने 100% शासकीय कारवाई होईल. याच्याबाबत अजिबात शंका मित्रांनो नाही. आता उतारा दाखवा काय काय केलेलं आहे त्यांनी. हे बघा, हा गायरान चिंचोली 138/1, हा परत ही 138/2 गायरान गावठाणच आहे. हा परत ही 344 गायरान ग्रामपंचायत चिंचोली 344 झाला का. परत 352 स्मशानभूमी, परत 682 स्मशानभूमी. हे सगळे गायरान आणि गावठाणचे उतार आहे. आणि इथं एक खुद्द लिहिलंय स्वतः. मी म्हणलं बघा, ही गायरांची जमीन आहे आणि बघा अनुक्रमांक 430 मध्ये मालमत्ता क्रमांक 346 राजाराम, दाजी, शिवाजी, मारुती, दत्तात्रेय, रामचंद्र, कृष्णदेव अण्णा बेहरे, अर्जुन भीमू बेहरे, बाजीराव भीमू बेहरे आणि भोगवडदाराचे नाव शासन पाहिजे होतं, शासन. आणि इथं काय केलंय? सत्ता. म्हणजे जमीन ही हे बघा, ह्याच्यावर पण स्वतः लिहिलंय. हे बघा, ग्रामसेवक, त्या ग्रामसेवकानं पैसे घेतलेले आहेत. ग्रामसेवक चिंचोली तालुका सांगोला, ग्रामसेवक सुद्धा मी अनिज आहे. हे कागद नंबर 2 हा बघा, त्यात बनवून 1240 12/342/8 प्रॉपर्टी क्रमांक 1143 वंदना दत्तात्रय बेहरे. इथं सुद्धा खुद्द लिहिलेलं आहे. इथं सुद्धा ग्रामसेवकाने हे केलेलं आहे. बघा, हे आम्हाला सगळ्या कागदनिशी, आम्ही पुराव्यांनिशी बोलत आहोत. म्हणजे एकट्या ही जी ग्रामपंचायत आहे एकट्या सरपंचासाठी आहे. ही सगळी कागद आहेत माझ्याकडे, डॉक्युमेंट. या गावामध्ये कलेक्टर येऊन, सीओ येऊन, बीडीओ येऊन, जीसीपी, ट्रॅक्टर सगळं सांगून की गायरांच्या या जमिनी हडप केलेल्या आहेत या पुढाऱ्यांनी. आणि त्याच्यामध्ये अनेक बाबांनो विहिरी हाय द्या आणि जी विहिरीचं जे पाणी आहे, शासनाच्या विहिरीचं पाणी स्वतःच्या शेताला द्यायचं चालू आहे.
अशा पद्धतीचा देण्यासाठी हे आम्हाला करावं लागतंय. आणि ह्याच्यानंतर बघा, आता चिंचोली गावामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. प्रशासकीय शाळांना सौर ऊर्जा बसवणे 5,60,000, अपूर्ण सौर पंपाचे काम पूर्ण करणे 1,68,875 रुपये, गरजेनुसार गटारे दुरुस्त करणे 1,42,740 रुपये, चकताप वस्ती स्वच्छतागृह पूर्ण करणे 95,122 रुपये, आवश्यक तिथे मुतार्या व उभा करणे. आता तुम्ही म्हणला मुतार्या नाही द्या, मग काय म्हणला मुतार्या नाही, मग मुतार्यासाठी 1,00,000 काढलेली, मुतार्यासाठी किती काढले 1,00,000 रुपये काढलेली. आणि जिल्हा परिषद शाळा नवले नगर येथे संगणक खरेदी करणे, कॉम्प्युटर खरेदी करायसाठी 50,000 रुपयाचा निधी काढलेला आहे. त्याचबरोबर केंद्र कारखाना शाळा येथे ब्लॉक बसवणे 47,928 रुपये काढलेले आहेत. म्हणजे ही केंद्र शाळा कोणाची, पैसे कोणाचे, म्हणजे पब्लिकचे पैसे आहे ना, हे पब्लिकच्या ठिकाणी गेलं पाहिजे. हो का. खंडोबा मंदिर येथे ब्लॉक बसवणे 47,928 रुपये. त्यानंतर गावठाण शाळेच्या आवश्यकतेनुसार अनुषंगाने काम करणे 1,29,470 रुपये. लक्ष्मीनगर ते साळुंके वस्ती पाईपलाईन करणे 96,411 रुपये. आवश्यकतेनुसार कचरा कोंड्याला बघा, तुम्ही म्हणलाय ना कुठेही कचरा कोंड्याला, कुठे आहे कचरा कोंडी, हा त्या कचरा कोंडीला 1,36,410 रुपये मंजूर आहे. किती, मग ते तेवढी 1.5 लाखाची कचरा कोंडी आहे बघा. मग ज्येष्ठ आणि वृद्धांना मूलभूत सुविधा, म्हणजे तुम्ही सगळी जी म्हातारी लोक आहे, तुम्हाला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी 50,000 रुपये या ठिकाणी काढलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं, आपण काय तरी काय बदली होत नाही. म्हणजे आता सध्या जर मुलं नुकसान झालं तर पुढं काय होत नाही ना. आमची नाव दिमागी भानगडे ते सगळी मुलं त्यातली. नाव काय सांगा आपलं? संजय गाडगे, गाव? चिंचोली. ही जी पत्रकार परिषद घेतली आहे हा, त्याचा नेमका काय आहे विषय? गावाला मशानभूमी नाही आमच्या. हा, निधी येऊन पडलाय तरी खर्च करत नाही, तीच खाती ती. कोण खाते ते? सरपंच, ग्रामसेवक. काय सरपंचाचं नाव आहे? तत्वानंद बेरे. तत्वानंद बेरे. काय तू काय ते सरकार आहे? बरोबर, ठीक आहे. तुमची काय काय आपलं गाव? चिंचोली. काय विषय आता हे पत्रकार परिषद घेतला? पत्रकार परिषद यासाठी घेतले, प्रत्येक वर्षी मी ग्रामपंचायतला अर्ज देतो माझ्या घरकुल नोंदीसाठी, घर नोंदीसाठी. ही एक दखलच घेत नाही. आम्ही यावर्षी पावत्या फाडा बंद ठेवले तर. गाव? चिंचोली. पत्रकार परिषद आता जी घेतली आहे त्याचं काय आहे नेमकं? वाघमोडेवाडी शाळा आहे, तर शिक्षक बरोबर नाही आणि मुलं पहिलीपासून 4थीपासून शाळा आहे. तर मुलांची गैरहजेरी होते, शिक्षक काय बरोबर नाही, आम्हाला बदल मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आता शाळेत शिक्षक नाही आहेत का ते? आहेत की मग शिक्षक असून पण ते मुलांना शिकवत नाही. होत नाही. शिक्षकांना ₹1,00,000 पगार आहे. 2,50,000 पगार म्हणजे मुलांचं आमचं नुकसान आहे. मग नाव सांगा आपलं. मी शिवाजी भगवान बेर, गाव? चिंचोली. काय समस्या आहे आता? आता समस्या हे आहे, मी 11 वर्षी झाली प्रस्ताव देतो. कशाचा? बर. सरकार तर रोज बातमी असते. 11 वर्ष झाली प्रस्ताव देतो. नाव सांगा आपलं. तत्वानंद बेरे, गाव? चिंचोली. आता ही जी पत्रकार परिषद घेतली आहे त्याचा विषय नेमकं काय आहे? विषय असा आहे की गावाचा विकासच काय झालेला नाही. तर गावाचा विकास करण्याचं हे सरपंचाचं काम आहे. होय, मग त्यांच्याकडून काय झालेलं नाही का? काय झालेला नाही. विकास म्हणजे तुम्हाला नेमका विकास म्हणजे काय, वाडे वस्त्यावर नाही पाईपलाईन 4 पाईपलाईन जे केले त्या नुसते मोकळे झाले, त्याला पाणीच नाही अजून. निधी येतो का त्याला? निधी कशाचा निधी? ग्रामपंचायत निधी जो असतो 15 वित्त आयोगातून तुम्हाला ग्रामपंचायतला निधी येतो आणि पण तो निधी कितपत खर्च होतो असं तुम्हाला वाटतं? निधी ते काढून घेतात सगळा, पूर्ण सगळा काढून घेतात. त्याच्या मनाने किती खर्च झाला काय वाटतं? काय खर्च त्यांच्याकडे नाही. आता काय काय नाही कामं ते सांगा तुमच्या गावामध्ये. कशाच काहीच नाही. काय म्हणते विषय? कामच नाही गावात. काका नाव सांगा आपलं. गाव? काय समस्या आहे आपली पत्रकार परिषदेमध्ये बोलताय? समस्या लय अडचणी. आता ते आमची वड्याकडे वस्ती येते. आम्ही 10 वर्षाचं नळ्या टाकून मागतो वड्यावर, की होय होय म्हणून ती येते जाते, काय काम झालं नाही.
काय खोल्या नाही द्या मी बागायत जास्त आहे खोली मिळत नाही तुम्हाला म्हणजे घरकुलसाठी तुम्ही पाठपुरावा केला तरी तुम्हाला घरकुल मिळालं नाही. हां